जसा पत्रकाराचा आवाज थांबवता येत नाही तसं राजकीय पक्षादेखील त्याच्या नेत्याचं असतं. तर यातला महत्वाचा मुद्दा आहे, 3 महत्वाचे मुद्दे या सगळ्या विषयामध्ये. एक जर का बघितलं तर आज दिवसभरातली टक्केवारी, वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये जी टक्केवारी आपल्या समोर येत गेली, म्हणजे की मराठी पट्टा मतदानाचा आपण बघतो, गुजराती पट्टा बघतो, उत्तर भारतीय टप्पा आपण बघतो. तर सगळ्यात जर का नीट बघितलं, याचा अभ्यास केला तर उत्तर भारतीय टप्प्यामध्ये, गुजराती टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही दुपारी 3:30लाच 50%च्या वरती गेली होती. म्हणजे त्या ठिकाणी जे अपेक्षित मतदान होतं त्या मतदानाची पातळी त्यांनी ओलांडली. त्यामुळे अर्थातच त्याचा फायदा जो आहे त्या ठिकाणी बहुसंख्येनं जे भारतीय जनता पक्षानं उमेदवार उभे केले होते हा त्यांना फायदा होताना दिसून येतोय. मराठी पट्ट्यामध्ये मात्र मतदान कमी झालंय. जर का आपण नीट अभ्यास केला तर मराठी पट्ट्यामध्ये मतदानाची जी टक्केवारी बाय फोर्स असायला हवी होती, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाल्यानंतर तो फोर्स आपल्याला त्या ताकदीने दिसून आला. मी विचारतो, हे झालंय असं? मराठी मतदार बाहेर पडले नाही? मराठी मतदार बाहेर पडले, पण ते फार उशिरा बाहेर पडले. ते सुरुवातीला बाहेर पडले नाही. सुरुवातीला उच्च वस्तीमधले लोक खूप उतरले, किंवा आपण ज्याला एलिट क्लास म्हणतो, पांढरपेशी, त्या लोकांनी मतदानामध्ये सगळ्यात जास्त अग्रेसर भूमिका सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घेतली. त्यामुळे कदाचित प्रशांत सर म्हणतात ते झालंय थोडंसं. पण सगळ्यात महत्वाचं कारण पण असं होतं, एक उद्या वीक ऑफ सुट्टी, त्याच्यामुळे सकाळी लवकर मतदान करायचं आणि मुंबईच्या बाहेर पडायचं. जे उच्चभ्रू वर्ग बोलतोय, मतदान करून गाडीत बसून ते सगळे मुंबईच्या बाहेर पडले. अनास्था म्हणजे लोका सांगे ब्रह्मदन, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आचरणात बिलकुल आणायचं नाही. अपेक्षा सगळ्या असतात सत्ताधाऱ्यांकडनं, काम व्हावं सगळी अपेक्षा असते, पण मतदानाचा हक्क बजवायला कोणी जात नाही. पण एक आपण आकडा सांगूया प्रेक्षकांसाठी. मुंबई महानगरपालिकेसाठी आतापर्यंत सगळ्यात जास्त मतदान, ऐतिहासिक मतदान म्हणूया आपण त्याला, 2017ला जेव्हा भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या समोर उभे होते तेव्हा 55.28% मतदान 2017ला झालेलं होतं, सर्वाधिक मतदान. त्याच्या आधी 2012ला 44.75%, 2007ला 46.5% आणि 2002ला केवळ 42.5% मतदान झालं होतं. मतदानाचा टक्का किती महत्वाचा आहे सर? कारण काय दर्शवतं मतदान? मतदानाचा टक्का अत्यंत महत्वाचा आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण आता आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे, पूर्वी ढोबळमानांनी ज्या निवडणुका असायच्या ना, तेव्हा असं म्हटलं जायचं की मतदानाचा टक्का वाढला तर तो जो सत्ताधारी आहे त्याच्या विरोधातला मतदान असतं, त्याच्या विरोधात ते मतदान अँटी इन्कम्बन्सी वोट आहे. असं काही आता फार काही राहिलेलं नाही, कारण आता खूप मायक्रो मॅनेजमेंट झालेलं आहे निवडणुकांमध्ये. जो मुद्दा आता प्रशांतनी सांगितला की जिथे मराठी बहुल मतदार नाही आहेत, 137 जागा आसपास ज्या आहेत जिथे भाजपाने कॉन्सन्ट्रेट केलं असण्याची त्यांची रणनीती असू शकते, आणि त्या रणनीतीनुसार जर तिथे 60%, 68% जर का मतदान घडवून आणलं गेलं असेल भाजपाने, त्याचा अर्थ तिथे मराठी पण त्यांचे उतरले, तिथे त्यांचे जेवढे मतदार आहेत ते उतरले आणि मग ते उतरवले गेले. आणि मग त्याच्यानंतर तिकडे जर का तेवढा टक्का वाढला असेल तर तेही त्या संख्येने येऊ शकतं. मुस्लिम भागामध्ये काय परिस्थिती होती? तिथं मतदार तितक्याच वेशानं उतरला होता का जेवढा लोकसभेला आणि विधानसभेला उतरला होता? नक्कीच मुस्लिम मतदार असतील किंवा सर्वसामान्य घरातील मतदार हा यावेळेला बाहेर पडला, कारण वातावरण बदललेलं होतं. दुबार मतदारांचा नरेटिव्ह सेट केला होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आलेले अनुभव हे सगळ्यांकडे होते. त्यामुळे मुस्लिम मतदार आपल्या गल्लीतील प्रश्न कोण मांडेल त्या चेहऱ्यासाठी उतरलेले होते. इथे पक्षीय राजकारण चालत नाही. गटर मीटरचा विषय सुरू असताना मुस्लिम मतदार असो नाहीतर मराठी मतदार असो त्यांनी चेहऱ्याला महत्व दिले. त्यामुळे इतके वर्ष निवडणुका रखडल्यानंतर ज्या चेहऱ्यानं सर्वसामान्यांसोबत नाळ जोडली त्याच्यासोबत आज मतदार. ठीक आहे. एक गोष्ट मला ऍड करायची, म्हणजे सुष्मितांनी सांगितलं की मुस्लिम मतदार हा मतदान कसा करतो, तर त्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की मुस्लिम मतदान आणखी अशा घटकाला करतो ज्याला त्याला अंदाज येतो की साधारणतः हा उमेदवार जिंकणार आहे, मग तो जिंकणाऱ्याच उमेदवाराला मतदान स्ट्रॅटेजिकली वोटिंग केलं, कारण त्याच्या गरजा ज्या आहेत ज्या बीएमसीवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्याला बीएमसीचा दवाखाना पाहिजे, त्याला बीएमसीची शाळा पाहिजे, त्याला कमी खर्चातल्या सगळ्या वाहनं पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी त्याला बीएमसी पाहिजे. आणि म्हणून तो अशा व्यक्तीला मतदान करतो. त्याला वाटतं की या वॉर्डमध्ये हा व्यक्ती जिंकून येऊ शकतो, त्याला ते मतदान करतात. कारण मग त्या उमेदवाराला सांगता येतं की मी तुला मतदान केलेलं होतं आणि त्यामुळे आता माझ्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवणे तुझं काम. ठीक आहे. पण एक मुद्दा मंदार सर, मुस्लिम मतदारांवरती भिस्त काँग्रेसची पण होती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पण होती, पण ती द्विधा मनस्थिती दिसली का आजच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये? का मुस्लिम वोटर
ठरवून काहीतरी करत होता. नाही, नक्की ह्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की मुस्लिम मतदार ही वोट बँक म्हणून आतापर्यंत काँग्रेसनी वापरलेली होती. आता यावेळेला मुस्लिम मतदार पण तेवढा शहाणा झालेला आहे. त्यांनी सुद्धा काही त्यांच्या पद्धतीनं जे ज्याला आपण राजनैतिक अरिथमेटिक असेल, रणनीती असेल, काही ना काही त्यांनी रणनीती केलेली आहे. कारण त्यांना असं वाटणं साहजिक आहे की आपल्या विरोधातला एक दुसरा बलाढ्य पक्ष आहे, त्या पक्षाच्या विरोधात जावं. त्यामुळे इथे कुठेतरी रणनीती नक्की प्रत्येक वोट बँकेची असणार आहे. एक जसं मुस्लिम वोट बँकेचा आपण विचार करतो तसाच आहे की रिपब्लिकन विचारांचे जे गट आहेत, मुंबईमध्ये त्यांचा खूप बोलबाला आहे, मुंबईमध्ये त्यांचं अस्तित्व खूप मोठं आहे. त्या मतदारांनी नेमकं काय केलंय, ते कोणाबरोबर गेले, हेही आपल्याला बघावं लागेल. नक्की दोन गोष्टी आहेत ना विलास, दोन गोष्टीकडे खूप वेगळ्या नजरेनं बघितलं गेलं पाहिजे असं वाटतं सातत्यानं. दोन गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहे की वोटिंग पर्सेंटेज आणि मुस्लिम वोटर किंवा दलित वोटर. पारंपरिकरित्या याचं जसं अनालिसिस आपण आजपर्यंत करत आलो ते कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि नव्यानं याची पुनर्मांडणी केली पाहिजे की किती टक्के मतदान झालं यापेक्षा कुठल्या भागात किती टक्के झालं, कुठला वोटर किती टक्के बाहेर आला. मी विचारतो त्याच्याबद्दल. हा उदय, तुम्ही जेव्हा ह्या मराठी बेल्टमध्ये फिरत होतात, तुम्ही दोघं पण मराठी बेल्टमध्ये फिरला असाल, मराठी बेल्टमध्ये मराठी मतदाराला बाहेर काढण्यासाठी, कारण शाखांचा जाळा आहे, मनसे आणि हे सगळे त्यांनी ताकद लावली, त्यांचं केडर आहे तिथं. सर्वात प्रथम आज सकाळी 7:30 वाजल्यापासून जेव्हा मतदान सुरू झालं त्यावेळेला मराठी माणूस मतदानासाठी आला, भरघोस मतदान केलेलं आहे. लालबाग, परळ असेल, भोईवाडा असेल, वरळी असेल, दादर असेल, भांडूप असेल, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी असेल, जोगेश्वरी, गोरेगाव पासून ते मागाटणेपर्यंत हा संपूर्ण जो मराठी पट्टा आहे इथे मराठी मतदार रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी भरघोस मतदान जे केलेलं आहे. आणि हे मतदान जे केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारे मराठी माणूस आणि मराठी अस्मिता याची आग जी आहे ती दिसून आलेली आहे. त्यामुळे यावेळेला परिवर्तन होईल किंवा जे आधीचं सत्ता आहे त्याला कायम ठेवण्यासाठी म्हणा, जर ठाकरे बंधूंनी जी हाक दिली त्या हाकला ओ देण्यासाठी हे मतदान झालं असं म्हणावं लागेल. शिवसेना मगाशी काय झालं सर, जसं मॅडम म्हणाल्या की काँग्रेसचा मतदार हा पाहतो कुठे कोणाला जिंकतो आणि त्याला आपण मतदान करायचं. थोडीशी मानसिकता आता वेगळी झाली आहे. याआधी काँग्रेसला मतदान करायचं आहे किंवा काँग्रेसच आपल्या सपोर्टला असणारा पक्ष आपण त्याला मतदान करावं असं एक गणित होतं किंवा तसं मानलं जायचं. आता तसं झालं नाहीये. आता त्याची दोन कारण आहेत. एकतर भाजपनं सातत्यानं हिंदू महापौर खान होईल की बाण होईल हे असं बरंच काहीचं आलं होतं किंवा आता महापौर आपल्याला हिंदूच करायचंय हे ठासवून सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ते मुस्लिम समाजाला कितपत पचला असेल हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा भाग आणखी एक महत्वाचा हा आहे की कोरोनाच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळात देखील मुस्लिम समाज हा ठाकरेंच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वळलेला होता किंवा काही प्रमाणात वळलेला होता. त्यामुळे काँग्रेसची जी पारंपरिक हा मतदारसंघ सगळा होता किंवा जो मतदार भाग होता तो आता नाहीये त्यांच्याकडे, पण तो भाजपकडे देखील तितका वळणार नाहीये किंवा तो कोणता उमेदवार निवडून येतोय त्याकडे देखील आता वळणार नाहीये. तर तो ठाकरेंकडे किंवा जो सेक्युलर आपल्याला वाटतोय त्याच्याकडे अधिक वळू शकतो यावेळेला. ठीक आहे.